नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात @20 न्यूज। आता पाहूयात शहरातील काही महत्त्वाच्या बातम्या। माथडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, पणन संचालकांचे अन्यायकारक परिपत्रक तात्काळ मागे घ्यावे, कायद्याच्या चौकटीतील सर्व प्रलंबित प्रश्न विनाविलंब मार्गी लावावेत, शासकीय धान्य गोदामातील माथडी कामगारांची वेतन व महागाई निर्देशकांची थकबाकी लवकरात लवकर वसूल करावी या व अन्य प्रश्नांसाठी येत्या 26 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर निदर्शने केली जाणार आहेत। आज कृषी उत्पन्न बाजार समितीत निदर्शने करण्यात आली। या निदर्शनात महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे, बाजार समितीचे संचालक साथी देवदास कीर्तिशाही, मराठवाडा लेबर युनियनचे साथी प्रवीण सरकटे, साथी सर्जेराव जाधव, साथी भारत गायकवाड, साथी अली खान, साथी नाझीम भाई, साथी शेख रफीक, पुनाबाई हिवराळे, लताबाई वाहुळ, साथी निलेश सरदार, आमिर भाई, शरीफ भाई, गोविंद सिद्धलंबे, प्रल्हाद राठोड, सय्यद नूर, रवी वाघ, शेख मुबारक, शेख हनीफ आदींची उपस्थिती होती। पणन संचालनाने काढलेलं परिपत्रक रद्द, पणन संचालन काढलेलं परिपत्रक रद्द, पणन संचालन काढलेलं परिपत्रक रद्द, बरं आमच्या हक्काची, बरं आमच्या हक्काची, हम सब हम सब हम सब हम सब हम सब मराठवाडा लेबर युनियनचा, मराठवाडा लेबर युनियनचा, हम सब हम सब बरं आमच्या हक्काची, बरं आमच्या हक्काची, बरं आमच्या हक्काची, काढलेलं परिपत्रक रद्द, काढलेलं परिपत्रक रद्द, काढलेलं परिपत्रक रद्द, काढलेलं परिपत्रक रद्द, हम सब हम सब हम सब। आज औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीवरती हमाल कष्टकरी आणि माथाडी कामगारांनी ही निदर्शनं आयोजित केली होती। मराठवाडा लेबर युनियन आणि महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीनं या आठवड्यामध्ये राज्यभरातल्या माथाडी बाजार समित्यांवरती ही निदर्शनं होत आहेत। काय कारण आहे तर परवा 16 तारखेला पणन संचालक महाराष्ट्राचे त्यांनी एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये वराई ही कुणीही मागता कामा नये, वराईला कुठलाही आधार नाही आहे आणि जर वराई मागितली तर त्या हमाल कष्टकऱ्यांवरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे। खरं तर त्या पणन संचालकाला वराई म्हणजे काय हेच माहीत नाही। असे बिंडोक लोक जर त्या पणन संचालकाच्या खुर्चीवर बसवलेले असतील तर या महाराष्ट्राला कोण वाचवणार याबद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे। खरं तर वराई म्हणजे काय तर जो माल ट्रकमध्ये भरतात, खालचे हमाल फाळक्यापर्यंत माल आणतात आणि फाळक्यामधून 2 हमाल उचलून तो ट्रकमध्ये रचतात। हे भरताना ट्रक खाली करताना रचलेला माल उचलून फाळक्यापर्यंत आणला जातो। त्यामुळे ट्रकमध्ये आतमध्ये केलेलं काम याला देशभर आणि महाराष्ट्रामध्ये कुठं वराई म्हटलं जातं, कुठं ट्रकमधलं काम म्हटलं जातं, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत। जर हे काम असेल तर ते काम कुणाला तरी करावं लागेल। आमचे हमाल गाडी आल्यानंतर खाली उभं राहतील, थप्पीवरचा माल कुणाला तरी उचलून फाळक्यावरती आणावं लागेल की नाही, कोण आणणार, त्याची मजुरी ठरली पाहिजे का नाही, या सगळ्या गोष्टींचा कुठेही उल्लेख न करता हे जे परिपत्रक आहे अतिशय बिंडोक पद्धतीने काढलेलं ते तातडीनं मागे घ्यावं म्हणून 2 दिवसापूर्वी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये याची निदर्शनं करून या परिपत्रकाची होळी केली। आज औरंगाबादमध्ये निदर्शनं होत आहेत। थोड्या वेळापूर्वी त्या परिपत्रकाची आम्ही होळी केली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढच्या 8 दिवसामध्ये 26 तारखेपर्यंत या परिपत्रकाची होळी केली जाईल। आमचं म्हणणं काय आहे की आमचं म्हणणं आहे की
पणन संचालक असतील, पणन मंत्री औरंगाबाद जिल्ह्याचेच आहेत सत्तार, त्यांनी तातडीनं बैठक बोलवावी, कामगार संघटनांना बोलवावं, माथाडी कामगार संघटनांना बोलवावं आणि शांततेच्या मार्गानं याच्यामधून मार्ग काढावा. आम्ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मराठवाडा लेबर युनियन असेल, राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ असेल, प्रत्येक प्रश्न चर्चा करून सामोपचारानं संवादाच्या माध्यमातून सुटला पाहिजे या विचाराची मंडळी आहे. कारण आपला देश आता स्वतंत्र झाला आहे, संविधानाच्या माध्यमातून कायदे झालेले आहेत, प्रत्येक कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ती जर होत नसेल तर संबंधितांबरोबर चर्चा करून मार्ग काढला पाहिजे. परंतु मार्ग न काढता, चर्चा न करता कुणी जर जबरदस्तीनं काही गोष्टी करत असतील तर ते आम्ही खपवून घेणार नाही. आणि म्हणून येत्या 26 जानेवारीला ध्वजारोहण झाल्यानंतर त्याच ठिकाणी औरंगाबाद जिल्ह्यामधले माथाडी कामगार त्यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी, कायदेशीर प्रश्नासाठी निदर्शनं करून पालकमंत्र्याबरोबर भेटण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांची ती तशी भेट इथं पोलीस प्रशासकांनी करून द्यावी आणि त्या भेटीच्या वेळेस जिल्हाधिकारी आणि माथाडी मंडळाच्या सक्षम अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवावं आणि प्रश्न मार्गी लावावेत, एवढंच या निमित्ताने आम्हाला सांगायचं आहे. धन्यवाद.